the practical session, practical come theory session in continuous with the earlier one. आता सगळ्यांचं SOC परत 100% आला असेल. टेस्टिंगमध्ये आता बॅटरी तयार केली आपण छान आणि सगळं डिझाईन कन्सिडरेशन केले आणि त्याच्यानुसार BMS पण डिझाईन केला, बॅटरी पण सगळी केली तयार आणि असेंब्ली केली बॅटरी. त्याच्यानंतर मग टेस्ट कशी करायची, काय काय मुलांमध्ये. तर एक पहिला ऑब्वियस आहे की कपॅसिटी मोजली पाहिजे, की आपण जेवढ्या कपॅसिटीला डिझाईन केली त्या ती कपॅसिटी मला मिळते का. मग त्याला स्टँडर्ड्स असतात की C रेटिंग नावाचा एक प्रकार आहे, त्याला माहिती असेल तुम्हाला. तर C रेटिंगमध्ये बेसिकली 100 अँपिअरची बॅटरी आहे आणि मी 100 अँपिअरला डिस्चार्ज करतो तर ती 1C डिस्चार्ज रेट त्याला जातो. 100 अँपिअरची बॅटरी आणि 200 अँपिअरला डिस्चार्ज करंट आहे तर ती 2C जाते. आणि 100 अँपिअरची बॅटरी आणि 50 अँपिअरला डिस्चार्ज करतो तर 0.5C. जे लेड ॲसिड बॅटरीज होत्या आधीच्या, त्याला आपण ॲसिड आणि पाणी घालायचं तर त्याला 0.2C हा स्टँडर्ड होता. म्हणजे 100 अँपिअरची बॅटरी 20 अँपिअरला चार्ज आणि डिस्चार्ज करायची आणि त्याच्यावर कपॅसिटी करायची. तर या केसमध्ये मग आपण डिझाईन कशासाठी केली, 1C साठी केले का 0.5C साठी केले का फास्ट चार्जिंगसाठी केले, त्याच्यानुसार मग आपण ते मोजलं पाहिजे कुठल्या C रेटिंगला काय कपॅसिटी येते. तर मग ही व्हेरी होणार का कपॅसिटी. मी फास्ट डिस्चार्ज केलं तर कपॅसिटी जास्त येईल का कमी येईल का, काय वाटतं. बॅटरी समजा 100 अँपिअरची आहे आणि मी फास्ट डिस्चार्ज केली तर X कपॅसिटी येईल आणि स्लो डिस्चार्ज केली तर कपॅसिटी X येईल का X प्लस समथिंग येईल का X मायनस समथिंग येईल आणि का कसे समजली. डिस्चार्जचा रेट किंवा चार्जिंगचा रेट व्हेरी केल्यानंतर काय फरक पडेल, काय वाटतं जनरल. नाही कपॅसिटी म्हणजे आता फक्त एकच सायकल मोजतोय आपण. फॉर एक्झाम्पल नवीन बॅटरी केली आहे फ्रेश ऑफ द लॉट, कसा पडणार आहे का फरक पडणार, का फरक पडेल आणि कसा पडेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे. कशानं फास्ट चार्ज केल्यावर फास्ट डिस्चार्ज केल्यावर कपॅसिटी डिक्रीज होईल, हिटिंगमुळे होईल ती. आणि दुसरं काय होईल, हिटिंगमुळे का कपॅसिटी कमी होईल. सॉरी इंटरनल रेजिस्टन्स वाढेल हिटिंगमुळे, बरोबर. त्याच्यामुळे कपॅसिटी कमी होईल. त्याच्यानंतर आणि काय रिझन असू शकतं. हे झालं सेलचं. जसं सेलचं होतं तसंच कंडक्टर्स जे काही कंडक्टर्स आपण लावले, वायर्स असतील, निकेल स्ट्रिप्स असतात, ह्याला पण सिमिलर प्रॉपर्टीज असतात. हीटअप केल्यानंतर रेजिस्टन्स वाढतो, त्याच्यामुळं डिसिपेशनमध्ये पण लॉसेस जास्त होतात, डिसिपेशनमध्ये पण होतात. आणि जेव्हा आपण बॅटरी पॅक फॉर इलेक्ट्रिक व्हेकल डिझाईन करतो त्यावेळेला आपण इतर सिस्टम्स भरपूर लावलेले असतात. म्हणजे एक टिपिकल बॅटरी पॅक जर बघितला तर त्याच्यात सेल, त्याची असेंब्ली, त्याच्यानंतर BMSचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये एकतर बॅटरीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण एक सिस्टीम लावलेली असते जी एकतर ॲक्टिव्ह कुलिंग असतं किंवा पॅसिव्ह कुलिंग असतं. मग ते ॲक्टिव्ह कुलिंगमध्ये कधी व्हेंटिलेशन दिलेलं असतं. आता व्हेंटिलेशन अलाउड नाही आहे, मग आता एकतर ग्लायकॉलचं पाणी फिरवलेलं असतं, ते टेम्परेचर वाढू पण द्यायचं नाही आणि कमी पण करू द्यायचं नाही. मग ह्याच्यात खूप एनर्जी जाते. त्यामुळे इफेक्टिव्ह एनर्जी मला जी मिळणार आहे ती किती अफेक्ट करते त्याच्यानुसार पण आपल्याला डिझाईन करताना ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं की ह्या डिस्चार्ज रेटला मला एवढी कपॅसिटी मिळाली पाहिजे आणि तशी रिस्पेक्टिव्ह टेस्ट्स करायची की 1C ला मला एवढं कपॅसिटी मिळाली, 0.5C ला एवढी मिळाली, 10C ला एवढी मिळाली. एक्स्ट्रीम केसेस पण टेस्ट केल्या जातात आणि हे खूप महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रिक व्हेकलच्या केसमध्ये लोड एवढा म्हणजे व्हरायटी ऑफ लोड्स आहे की प्रत्येक केसमध्ये लोड वेगवेगळा असतो आणि प्रत्येक केससाठी बॅटरी तयार पाहिजे की आपल्याला फास्ट चालवणाऱ्यासाठी पण पाहिजे, इको मोड वापरणारे आहेत लोक, त्यांना मॅक्सिमम रेंज मिळवायचे, त्यांच्यासाठी सुद्धा कपॅसिटी ऑप्टिमाइज करायची असते. तर आता मगाशी जसं म्हटलं आपण की डिफेक्ट्सचं डिटेक्शन कसं करायचं की एखादा
झालं खराब झाला तर आता 4 सेलची बॅटरी होती तोपर्यंत ठीक आहे. आता टेस्लाची बॅटरी 100 किलोवॉट आवरची बॅटरी त्याच्यामध्ये 7000 सेल आहे. त्यातला एखादा सेल खराब झाला ते मला कसं कळणार? प्रत्येक सेलला तर सेन्सर लावू शकत नाही. एका पॅकला सेन्सर लावतो. फॉर एक्झाम्पल 12 वोल्टची बॅटरी आहे आणि 100 अँपियर्स आहे तर मी 6 अँपियरचे 16 सेल जोडले आणि ते सिरीज केली 4 सिरीज. मग मी प्रत्येक सिरीजला एक सेन्सर लावतो. प्रत्येक सेलला तर लावणं शक्य आहे. मग ते कसं कळणार आपल्याला की एकच कुठला तर सेल खराब झाला कधीच कळणार ते कधीच कळू शकत नाही. मग एखादा बँक खराब झालेला असतो तो बँक रिप्लेस करावा कारण प्रत्येक सेलमध्ये इतर म्हणजे मे बी अगदीच फार मी शक्यता कदाचित कळेल पण मग तेवढा खर्च का करायचा त्यापेक्षा मग पहिल्यापासूनच जर रूटिंग व्यवस्थित असेल तर काय प्रॉब्लेम येणार नाही काही गेली पण मग तरीसुद्धा प्रॉब्लेम आला तर मग एक त्यातली बँक बदलायला लागेल. मग कधी कधी बँक बदलून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही कारण सेलचे बॅचमध्ये पण फरक पडतो की एक 2022चा आजचा सेलचा मॅन्युफॅक्चरिंग आहे तर त्याचा इंटरनल रेजिस्टन्स सेम आहे आणि उद्याचा याचा इंटरनल रेजिस्टन्स पण सेम आहे पण तरीसुद्धा बॅच टू बॅच व्हेरिएशन्स खूप येतात. डिस्चार्जचे कर्व्स बदलतात SOC वाईज जो आपण कर्व म्हणतो त्याचे कर्व्स बदलतात. इंटरनल रेजिस्टन्स तर खूप व्हरायटी असते इंटरनल रेजिस्टन्समध्ये आणि इंटरनल रेजिस्टन्स हा असा भाग आहे की प्रत्येक व्होल्टेजला वेगवेगळा असतो त्याच्यात पण व्हेरिएशन भरपूर वेळा तसं पण येतं. मग हे बँक बदलणं पण कधी कधी रेकमेंडेड नसतं. मग त्याच्यासाठी काय करायचं उठून फेकून द्यायचे नवीन करायचं. हे एक्स्ट्रीम केस ऑफ फॉल्ट डिटेक्शन आहे आणि मोस्टली मॅन्युफॅक्चरर तसंच करतात की नवीन बॅटरी करा मग ती नवीन करायची वेळ येऊ नये म्हणून हे आधीच्या सगळ्या स्टेप्स सर बॅटरी एक्सपायरी डेट जी आहे ती कशावर डिपेंड म्हणजे काय हे आपण जेव्हा बॅटरीचा लाईफ सायकल ठरवतो फॉर एक्झाम्पल लिथियम फेरोफॉस्फेटच्या केसमध्ये 2000 लाईफ सायकल्स मला मिळणार आहे 100% डेप्थ ऑफ डिस्चार्ज असेल तर. मग आता माझी गाडी मी गाडी डिझाईन करताना 100 किलोमीटर जाते एका चार्जमध्ये पण मला फुल चार्जच्या सायकलला 2000 लाईफ सायकल्स मिळणार आहेत तर 2000 × 100 किलोमीटर म्हणजे आयडियल केसमध्ये 2 लाख किलोमीटर माझ्या गाडीचं बॅटरीचं लाईफ जाते. हे झालं आयडियल केस. मग मी टेम्परेचर व्हेरिएशन्सचा फॅक्टर धरणार मग मी युसेजचा फॅक्टर धरणार मग मी मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टचा फॅक्टर धरणार मी पॉवर ट्रेनच्या लॉसेसचा फॅक्टर धरणार आणि एका गोल्डन नंबरवर येणार की माझी मी 50,000 किलोमीटरची वॉरंटी देऊ शकतो पण माझी लाईफ 1 लाख किलोमीटर जाणार. आता सर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट दोन असतात. डेट नसते ना नाही. बॅटरीला कोण डेट वगैरे देत नाही. डेट हे कसं काढली जाते की किलोमीटर समजा मी बॅटरी तयार करून ठेवली मी समजा 10 वर्ष मी वापरली तर काय शेल्फ लाईफ म्हणतात. हां शेल्फ लाईफसाठी एक SOC ठरलेला असतो. युजली सेल्फ बॅटरी पॅक असेंबल करून कधीच ठेवणं रेकमेंडेड नसतं. मॅक्सिमम 1 महिना आम्ही रेकमेंड करतो. अगदीच एक्स्ट्रीम केसमध्ये 3 महिने आपण बॅटरी शेल्फ लाईफ रेकमेंड करू शकतो. पण म्हणून मग त्या केसमध्ये काय करतात की हे सेलच्या फॉर्ममध्ये ट्रान्सपोर्ट करायचे किंवा जर तुम्हाला स्टोअर करायचे असेल तर सेलच्या फॉर्ममध्ये स्टोअर करायचे. प्रत्येक सेलला एक SOC ठरलेला असतो. फॉर एक्झाम्पल आता लिथियम फेरोफॉस्फेटच्या केसमध्ये 20 ते 25% बॅटरी चार्ज करून ठेवली तर लाईफ जास्त एक्सपेक्टेड आहे तुम्हाला शेल्फ लाईफ. तर ते परत डिझाईनवरती आहे की सेल तुम्ही म्हणजे कुठली केमिस्ट्री आणि काय आहे त्याच्यानुसार तो शेल्फ लाईफ असते. मॅन्युफॅक्चरर पण सुद्धा डीलरने घेतलं काय तर त्याला पण एक टाइम लिमिट असणार की तुम्ही 3 महिने असतं रेकमेंडेड. त्याच्यावर ते एवढं म्हणजे समजा आम्ही परचेस करायला गेलो पाहिजे तुम्ही एवढं डिस्कशन सर तर आम्हाला कुठल्या कुठल्या काळजी घ्यावी लागते की एकतर बॅटरी पॅक पर्पज बिल्डच असायला पाहिजे पहिला सगळ्यात मी कशासाठी बॅटरी पॅक घेतोय आणि तो त्याच्यासाठीच वापरला जातो. मोस्टली आपल्याकडे ते प्रॉब्लेम जास्त मलाच माहीत असते मग कशासाठी वापरणार आहे पण घेऊया 48 वोल्ट आहे हां ठीक आहे 48 वोल्ट घेऊया. कपॅसिटी किती सर तुम्ही सांगा हां ठीक आहे 100 MP घेऊया. पण मग नंतर मग मला जे एक्सपेक्टेड माझ्या डोक्यात असतात ते पॅरामीटर्स मिळत नाही. मला रेंज मिळत नाही मला परफॉर्मन्स मिळत नाही. मग त्यामुळे एकतर सगळ्यात महत्त्वाचं पर्पज बिल्ड पाहिजे. बॅटरी ही जनरल पर्पज कुठे असतो. जनरल पर्पज खूप जणांनी ट्राय केलं म्हणून त्यानंतर फेल झाले. बॅटरी ही जनरल पर्पज लिथियमच्या केसमध्ये होऊ शकते. लेड ॲसिड बॅटरी जनरल पर्पज आहे का आणि पहिल्यांदा जे काही डिव्हायसेस डिझाईन झाले ते लेड ॲसिड बॅटरीसाठीच आहे. त्या लेड ॲसिड बॅटरीचे स्टँडर्ड्स माहीत असल्यामुळं सगळ्यांना आणि ते अनेक डेकेड्स आता तो स्टँडर्ड झाल्यामुळं त्याचा
लेड ॲसिड बॅटरीचे कट ऑफ डिझाईन करूनच तेच इम्प्लिमेंट केलेले असतात डिव्हायसेस. तसंच आताची जी फेज आहे ही आपण BMS वगैरे चर्चा करतो, हे स्टँडर्ड आपण सेट करायला लागतो आणि ते इव्हेंच्युअली पासवून ह्याच्यात अजून ॲडव्हान्समेंट्स होणार पाहिजे. सो एक तर पर्पज वेळ पाहिजे, दुसरं शेल्फ लाईफ ह्याची खूप कमी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि समजा तरीसुद्धा मला तसंच ठेवायचं तर काय करायचं, तर मटेरियल ॲक्टिव्ह ठेवायचं त्यातलं, म्हणजे इलेक्ट्रॉन फिरला पाहिजे त्याचा आतमध्ये, किंवा लिथियमचा आयन कायम फिरला पाहिजे, मग थोडे चार्ज करून ठेवा. पण मग त्याच्यात तुमचं सायकल वाया जाणार आहे हे लक्षात ठेवा. मग किती वेळा करायचं ते तुम्ही ठरवा. पण असं रेकमेंडेड आहे की तुम्ही शेल्फवरती किंवा ट्रान्सपोर्टमध्ये बॅटरी पॅक ठेवणं रेकमेंडेड नाही. कारण कोरोना काळात आयडियली सगळ्या गाड्या वगैरे किंवा खराब झाले ते मॅन्युफॅक्चरचं जे काही पण त्याला आता काही चांगले हे आहेत मॅन्युफॅक्चरर, ते शटडाऊनचं फंक्शन देतात. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकली सेल टू सेल जे कनेक्शन्स आहेत ते कट केले जातात आणि बेसिकली सेल असल्यासारखं ते बिहेव करतात. पण तरी थोडा त्याच्यातून करंट जातच असतो, लीक होतच असतो इंटरनल रेजिस्टन्स सेल्स असल्यामुळे. बट ते मिनिमाइज करतात. फॉर एक्झाम्पल आता आपले एथरची गाडी आहे, 2 व्हीलर एथर इलेक्ट्रिक म्हणून, त्याच्यामध्ये हे फंक्शन आहे. ते गाडीला शटडाऊन करून ठेवा. ओलामध्ये पण आता आले, गाडी शटडाऊन करून ठेवा. तुम्ही जर महिनाभर जाणार नसाल, कुठं फिरायला जाणार असाल, गाडी तुम्हीच ठेवणार असाल तर शटडाऊन करायचा एक ऑप्शन आहे. कारमध्ये पण आता आहे, रिक्षामध्ये आहे की तर पण चांगल्या गाड्यांमध्ये आहे हे फीचर्स. DC आहे स्टँडर्ड. 3C म्हणजे 100 किलोवॅटपर्यंत. आता फॉर एक्झाम्पल टाटा नेक्सॉन घेऊया आपण एक्झाम्पल, तर 30 किलोवॅटवरची बॅटरी आहे त्याच्यामध्ये, 30 ते 33 किलोवॅट, आणि तेवढीच पॉवर पण आहे गाडीला. म्हणजे मोटरची ताकद पण 25 आहे, आय थिंक 25 वर 30. तर पण पीक जेव्हा ॲक्सेलरेशन असेल, म्हणजे गाडीचा जो अल्टिमेट स्पोर्ट्स मोडमध्ये टाकली आपण गाडी आणि एकदम फ्लोर केलं थ्रॉटल, तर त्या केसमध्ये मोर दॅन 60 किलोवॅट एनर्जी ते ड्रॉ करतं बॅटरीमधून. तर म्हणून 3C असतं, म्हणजे ते अप टू 100 किलोवॅट पॉवर देऊ शकते. त्यामुळे ते सेफ झोनमध्ये राहतं. पण त्याला पण लिमिट आहे की स्पोर्ट्स मोडमध्ये तुम्ही खूप वेळ ताणायला लागला बॅटरी, तर मग ते वॉर्निंग देतं की टेम्परेचर वाढले बॅटरीचं आणि गाडी स्लो डाऊन करा. आणि तरी तुम्ही थांबला नाही तर गाडी बंद पडते मध्येच, किंवा इको मोडला जाते ऑटोमॅटिकली आणि मग तुम्हाला साईडला थांबवावं लागतं जोपर्यंत गार होत नाही. तो इनिशियली जी निसान लीफ नावाची गाडी होती, म्हणजे टेस्लाच्या पण आधी, तर त्यावेळेला त्यांनी पाऊच सेल वापरले होते आणि त्यांना हे प्रॉब्लेम्स खूप होते हिटिंगचे. पण फॉर्च्युनेटली त्यांचे सेन्सर्स खूप चांगले होते, त्यामुळं गाडी बंद पडून लोक थांबायची 15-15 मिनटं बाजूला आणि मग परत गार झाल्यानंतर गाडी परत चालू करायची. हे असे इश्यूज सुरुवातीला खूप असायचे. पण आता मग ते सेल डिझाईन करतानाच चांगला केला जातो. आधी काय व्हायचं की सेल स्टँडर्ड मिळायचा, म्हणजे माझ्या लॅपटॉपच्या बॅटरीचा जो सेल आहे तोच मला इकडं पण वापरायचा असं असायचं. त्यामुळं पण मग कारण सेल तयार करणं आणि डिझाईन करणं हे खूप इंटेन्सिव्ह प्रोसेस आहे. इट टेक्स इयर्स, इट टेक्स क्रोर्स ऑफ रुपीज. त्यामुळं आणि तेवढा EVचा सेल नव्हता. आता EVचा जो बूम आला आहे त्यामुळं मी परत केली खूप इन्व्हेस्ट. त्यामुळं आता आपल्या इथं पण गव्हर्नमेंटनं PLI स्कीम काढली आहे. 50 GWh पेक्षा जास्त जे बॅटरी मॅन्युफॅक्चर करतील त्याला प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्स दिले जातात. त्यामुळे आता आपल्याकडं पण लिथियम आयनचे सेल तयार होतील. पुढच्या 2 वर्षात आपल्याला 3-4 तरी प्लॅन्स दिसतील. एक साईडचा असेल तो ओसूरमध्ये बनतो आहे. त्याच्यानंतर तो मी मगाशी म्हटलं तसं लेक लॉन्च जो ब्रँड आहे त्यांच्याबरोबर त्यांनी ती टेक्नॉलॉजी पार्टनरशिप केलेली आहे. त्यानंतर आमारा राजाची आहे. त्याच्यानंतर ओला स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग चालू करते सेलचं. ते 21700 आणि 4680 हे दोन्ही सेल तिथं मॅन्युफॅक्चर करणार आहे. त्याच्यानंतर तोशिबा आणि मारुती सुझुकी यांचा एक प्लांट आहे आणि राजेश एक्सपोर्ट्स म्हणून एक कंपनी आहे, त्यांचा पण लिथियम-आयनचा प्लांट चालू आहे. पण अजून इंडियामध्ये एकही सेल बनत नाही. सगळे सेल इम्पोर्ट केले जातात आणि माझ्यासारखे लोक असेंबल करून विकतात. तर हे एक स्टँडर्ड आमचा टेस्ट रिपोर्ट आहे. त्याच्यात एक वरवर सांगतो फक्त की काय काय मोजलं जातं आहे, सेल कुठला वापरला आहे, कुणासाठी बॅटरी बनवली आहे, कुणी मोजलं आहे. त्याच्यानंतर कंटिन्युअस डिस्चार्ज करंट किती लावला, म्हणजे जे आता हे फॉर एक्झाम्पल एका स्ट्रीट लाईटसाठी आहे. स्ट्रीट लाईट फ्लड लाईट आहे, तर त्याला 10 अँपिअरसाठी डिझाईन केलेली बॅटरी. 10 अँपिअरनं कंटिन्युअस डिस्चार्ज होणार आहे. मग ते 10 अँपिअरला व्होल्टेजेस मोजले, किती SOC आहे,
60%, 80%, डेप्थ ऑफ डिस्चार्ज किती आहे ते म्हटलं जातं आणि ते सॅटिस्फॅक्टरी आहे का नाही. त्याच्यानंतर दोन्ही कट ऑफ मोजले जातात की लोअर कट ऑफ होतोय का, म्हणजे फुल डिस्चार्ज बॅटरी झाल्यानंतर PMS कट करतोय का तसं डीप डिस्चार्ज बॅटरी खराब होते. सिमिलर ओव्हरचार्जचं पण प्रोटेक्शन आहे काय मोजलं जातं, टेम्परेचर सेन्सर्स आहे का बघितलं जातं. बाकी मग बॅटरी डिझाईन करताना सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट असं असतो की जागा किती अवेलेबल आहे. मी त्याला बॅटरीसाठी जागा किती स्पेअर करू शकतो आणि वेट किती स्पेअर करू शकतो. कारण जेवढं मी कमी जागेमध्ये आणि कमी वजनात बसवेल तेवढंच रेकमेंडेड आहे की कमी जागेमध्ये बसवायचं. ते वन ऑफ दी मेजर चॅलेंजेस आहे. बट ॲट द सेम टाइम तुम्हाला कॉस्ट कॉन्शियस पण राहायचं आहे. जेवढं तुम्ही जास्त पॉवर डेन्स बॅटरी बनवाल तेवढी महाग आहे. तर आता स्टँडर्ड्स काय आहेत, तर सेलसाठी इंडियामध्ये BIS आहे. सेल ही सगळे BIS स्टँडर्ड्स असतात. आता मी तुम्हाला जे सेल दिले त्याच्यावर पण BIS नंबर लिहिलेला आहे, R नंबर जो असतो तो सेल इम्पोर्ट करताना त्याच्यावर BIS नंबर असेल तर चालेल देशात, तरी येत नाही. तर आता लेटेस्ट गव्हर्नमेंटमध्ये कोविडच्या आधी भरपूर गाड्यांना आग लागली. बॅटरीजमुळं आग लागते, थर्मल रनअवे होतोय, ॲक्सिडेंटच्या केसमध्ये आग लागते आणि असे अनेक इश्यू येतो. कंटेनर पेटला गाडी घेताना आणि असे मग लोक घाबरायला लागले की आता मोदी सरकार म्हणतात गव्हर्नमेंट की आणा इलेक्ट्रिक व्हेकल, पण आग लागली तर मी काय करू. मग म्हणून या लोकांनी आपल्या इस्रो आणि DRDOच्या काही बॅटरी एक्सपर्ट्सना एकत्र केलं आणि एक पॅनल बनवलं आणि त्यांनी हा AIS 156 त्याचं नवीन रिव्हिजन 2 हा काढला. आधीचा इतका प्रिमिटिव्ह होता की लेड ॲसिड बॅटरी जरी दिली तर तो पास व्हायचा लिथियम बॅटरी म्हणून, एवढं बेसिक टेस्टिंग व्हायचं. मग आता हा खूप चांगला केला आहे. त्याच्यामध्ये व्हायब्रेशनल लोड, त्याच्यानंतर थर्मल टेस्ट होते, ड्रॉप टेस्ट होते, 5 फुटावरून बॅटरी फेकतात वारंवार आणि